सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आदित्य ठाकरे यांनी हा जो प्रश्न विचारलेला आहे, बाब असे की राज्य सरकारच्या स्तरावर याला मान्यता देण्यात आलेली नाही। केंद्र सरकारकडे तो रेफर केला जाईल आणि त्याच्यामधल्या कालखंडामध्ये ही मॅटर सुमोटो नागपूर खंडपीठानं त्या ठिकाणी आपल्या अखत्यारीत घेतलेली आहे। आता न्यायालयाच्या अखत्यारीत गेल्या कारणानं सर्वच गोष्टीचा पूर्ण अभ्यास होईल आणि माननीय न्यायालयाने जर आदेशित केलं की हे स्थगित करा तर तिथं दुसरं कोणाचा काय प्रश्न उपस्थित होणार नाही। पण मंत्री महोदय, एका गोष्टीची जाणीव आपल्या सगळ्यांनाच असायला पाहिजे। आपण प्रत्येक वेळेला न्यायालयाकडे एखादी बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावरती निर्णय घेत नाही किंवा बोलत नाही, हे काय संपूर्णपणे योग्य नाही। कारण शेवटी कार्यकारी मंडळाचं काम आहे पॉलिसी मॅटर्स बनवणं। जोपर्यंत अशा पॉलिसी मॅटरवरती कुठच्याही प्रकारची स्थगिती आली नसेल तोपर्यंत पॉलिसी पॅरालिसिस करायची काय गरज नाही आहे। त्यामुळे यापुढे आपण ज्या वेळेला निर्णय घेत असाल तेव्हा केवळ न्यायप्रविष्ट असल्यामुळे इतर पॉलिसीज करण्यात येऊ नये अशी भूमिका शासनाची नसावी। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य स्तरावरून केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव पाठवण्याच्या तयारीत आहे आणि ती पाठवणार आहोत। मधल्या काळामध्ये जर न्यायालयाने जर सुमोटो जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला असेल तर न्यायालयाला आपण थांबवू शकत नाही। निश्चितपणे माननीय न्यायालय जोपर्यंत त्याचा आदेश देत नाही तोपर्यंत आपण स्थगिती ठेवायला लागेल, परंतु प्रस्ताव तयार आहे, जे योग्य असेल तेच केलं जाईल।